नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल वेगवेगळे प्रश्न आपण घेतले होते. आणखीन काही प्रश्न आपल्या गुरुबंधूंच्याकडे आहेत. त्यांनी आता त्या प्रश्न विचारायला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. काल आपण काही प्रश्न पाहिले, काही प्रश्नांची उत्तरं पाहिली. बऱ्याच जणांचं समाधान झालं असेल वाचल्यानंतर. आज आपण आणखीन काही प्रश्न आजच्या भागात पाहणार आहोत. ते प्रश्न आता मी क्रमाक्रमाने सुरू करतो आणि प्रशांत गोखले आपल्याला त्यांची उत्तरं देतील. पहिला प्रश्न बघा, सांगतो आता. मानवी देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे परस्पर संबंधी कसे आहेत? यातील कोणाचा गतजन्माशी आणि प्राप्त जन्माशी असा संबंध येतो? हा असा माझा पहिला प्रश्न आहे आजचा. स्थूल देह आणि सूक्ष्म देह ह्याच्यातील परस्पर काय संबंध आहे असा प्रश्न आहे तुमचा. परस्पर संबंध आहे म्हणूनच हा स्थूल देह आहे. आता आपल्याला बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की आपण सूक्ष्मदेह म्हणून ऐकतो. सूक्ष्मदेह नक्की आहे काय तो? आणि तो तर दिसत नाही. म्हणजे नाव त्याला सूक्ष्म आहे आणि डोळ्याला तरी दिसत नाही. आपल्याला स्थूल देहांची एकमेकांची ओळख असते, आपण काल समजून घेतलं, आणि स्थूल देहाचा आपण अनुभव घेत असतो. मग सूक्ष्मदेह म्हणजे नक्की काय आणि त्याचा नक्की संबंध काय? तर सूक्ष्मदेह जो काही आहे ना, तो सूक्ष्मदेह म्हणजेच आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना, जे काही आपल्याला दाखवता येत. जसं आपल्याला विचार दाखवता येतात का? नाही दाखवता येत. माझं मन दाखवता येतं का? दाखवता येत नाही. कल्पना काय आहे, भावना काय आहे, म्हणजे आत्ता सध्या काय विचार चालू आहे दाखवता येत नाही. आपल्याला देह दाखवता येतो. हा बघा मी आलो आहे समोर असं म्हणू शकतो, परंतु माझ्या मनात काय चालू आहे दाखवता येत नाही. म्हणजे मन, विचार, बुद्धी, कल्पना, भावना ह्या ज्या काही सगळ्या आहे, ह्या सगळ्याला म्हणून तो जो काही सूक्ष्म विचार आहेत त्याला सूक्ष्मदेह म्हटलेला आहे. आणि तो सूक्ष्मदेह तोच प्रवास करत असतो. म्हणजे ह्या देहाच्या ठिकाणी ह्या स्थूल देहाला कार्यान्वित करणारा सूक्ष्मदेहच आहे, तोच असतो. कारण आपण एखादी क्रिया करतो. म्हणजे जसं थोडक्यात काय, आता मी माझ्या घरातून इकडं आलो, म्हणजे त्यावेळेला मला कळलं की अमुक वेळेला आपल्याला हे शूटिंग घ्यायचं आहे. हे मला आठवलं, म्हणजे माझ्या लक्षात आलं, मी त्याच्याबद्दल विचार केला आणि मग देहाला आज्ञा दिली की चल आता आपल्याला इकडं जायचं आहे. ती स्थूल देहाला दिली. स्थूल देह स्वतः काही निर्णय घेतो का? काहीही घेत नाही. आपण बुद्धिमाध्यमाने म्हणजे ह्या माइंडने आपण ऑर्डर देत असतो. त्यामुळे आपल्याला ज्या काय जाणीवा म्हणून आहेत त्या आपल्याला माइंडलाच होतात, मनाला होत असतात. मेंदूमध्ये आहे असं समजायचं का? मेंदूमध्येच मन म्हणून जे काय आहे, ज्याला आपण माइंड म्हणतो इंग्रजीमध्ये, ते जे काय मन आहे ना, त्या मनामध्येच सगळ्या ह्या गोष्टी, म्हणजे विचार निर्माण होणं, काय दुःख असेल ते मनालाच होतं, सुखही आपल्याला मनालाच होत असतं, काय विचार आहेत ते मनातच निर्माण होत असतात. म्हणजे थोडक्यात जे काय सगळं प्रधान जो काही विचाराची निर्मिती आहे, आपण जे काही जीवन जगतोय, मी असं ठरवलं आहे, मी हे करणार आहे आणि ते करणार आहे, आपण जे काही म्हणत असतो, एखाद्याबद्दल राग असेल, एखाद्याबद्दल द्वेष असेल, हेवा असेल, सर्व काही जे काय आहे ते सूक्ष्मच आहे, दिसत नाही. नक्की ते कुठं आहे तर ते सूक्ष्मामध्ये आहे. आणि तोच प्रवास आहे. म्हणजे जसं आपण माझ्या चॅनलवर हा विषय याच्या अगोदर घेतलेला आहे की मन म्हणजे काय, विचार म्हणजे काय. तर विचार ही जी काय अवस्था आहे ना, ती सूक्ष्मच आहे. मन ही अवस्था सूक्ष्म आहे. ती अवस्था आपल्याला या स्थूलाला कार्यान्वित करते आणि त्याप्रमाणे आपण क्रिया करतो. बेल वाजली म्हटल्यानंतर आपल्याला ऐकायला आलं, बेल वाजली, मग आपण विचार करतो की कोण आला असेल, मग आपण उठतो. म्हणजे हे सगळं जे करतो किंवा कोणी येणार होतं का, मग हे असतील असं आपण अंदाज करतो. मग आपण घड्याळ बघतो की आता ह्या वेळेला कोण आला असेल, मग आपण विचार करायला लागतो, उठून जाऊन दरवाजा उघडतो. ह्या ज्या सगळ्या क्रिया होतात त्या सूक्ष्मातूनच होत असतात. स्थूल फक्त कार्यान्वित होतं. आज्ञा दिल्या जातात, आज्ञा सूक्ष्मातनंच दिल्या जातात. म्हणजे सूक्ष्मदेह हा आज्ञा देतो आणि त्याचं पालन स्थूलदेह करतो. त्यामुळे सूक्ष्मदेह हाच प्रधान आहे, तोच आतमध्ये आहे प्रधान. फक्त त्याचं जे काही कर्म ऋणानुबंध, म्हणजे पुन्हा तोच कालचा विषय येतो की गतजन्मातलं जे काही कर्म आहे, जे जन्माला येण्या अगोदर काय अवस्था, आपण ह्याच्या अगोदर विषय समजून घेतला. म्हणजे पडद्यामागचं सूत्रधार ते सूक्ष्मदेह आहे. करेक्ट, एकदम बरोबर. पडद्यामागचा सूत्रधार तो सूक्ष्मदेहच आहे. तोच ह्या देहाचं विसर्जन झाल्यानंतर बाहेर पडतो. तोच सगळे विषय घेऊन आलो असतो. म्हणजे आपण काल समजून घेतलं की कुणाच्या घरी जन्माला यायचं
हे सगळा हितसंबंध ऋणानुबंध परत आपण अमुक एका घरी जन्माला येत असतो, तो जो येतो तो सूक्ष्मदेह आहे. त्याला माहिती असतं किंवा त्याला त्याचा जो काही प्रोग्राम आहे इथं जन्माला येण्याकरताचं जे काही कारण गत जन्मात घडलं आहे त्या परत्वे तो अमुक एका घरी जन्माला त्यानुसार तो आपली कर्म घेऊन येतो का? प्रश्नच नाही. कर्म तर घेऊन येतोच. कर्म घेऊन येतो, घेऊन येते हा प्रश्न. सूक्ष्मदेहच कर्म घेऊन येतो. सूक्ष्मदेहाकडेच त्यालाच माहिती असतं की अमुक अमुक ठिकाणी जन्माला जाऊया, तिथल्या घरातल्या लोकांशी हितसंबंध ऋणानुबंध म्हणून आहे तो पूर्ण करूया आणि मग पुढल्या प्रवासाला निघूया. तो प्रवासी आहे. आपण सगळे प्रवासीच आहोत. प्रत्यक्षात आपलं सगळ्यांचं अस्तित्व ब्रह्म म्हणूनच आहे. आपल्याला वेदांत उपनिषद सांगतात की आपण सगळेच ब्रह्मस्वरूपात आहोत, परंतु इग्नोरन्समुळे म्हणजे अज्ञानामुळे आपण सगळे एकमेकाला वेगवेगळे समजतो. देह भिन्न असल्यामुळे तसं वाटतं. प्रत्यक्षामध्ये आतमध्ये अस्तित्व म्हणजे ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो, हे त्याचं खरं अस्तित्व आहे, सच्चितानंद. मग ती अवस्था जी आहे ती खरं आत्म्याची, ती ब्रह्म अवस्थेची आहे, ती प्रत्येकामध्ये तीच असती. परंतु जो जीवात्मा आहे तो अज्ञानी आहे. त्याला ह्या सगळ्या भौतिक जगाचा मोह आहे. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी पाहिजेत. त्या मिळवण्याकरता तो जे काही कर्म करतो त्याच्यातून जे काही ऋणानुबंध निर्माण होतात त्या ऋणातून कर्मगतीत तो अडकतो आणि मग पुन्हा पुन्हा जन्माला याच्या चक्रात तो अडकतो. मग दर जन्मामध्ये त्याला वेगळा देह घ्यावा लागतो. कर्म ऋणानुबंध परत्वे. म्हणजे आतमध्ये तोच आहे, सूक्ष्मदेहच आहे, तो ह्या स्थूलदेहाला कार्यान्वित करत असतो. म्हणजे स्वतःचं काम तो करून घेतो. पण आता इथं सगळ्यात महत्त्वाचा तो विषय येतो. आपल्याला ह्याचं ज्ञान नसल्यामुळे स्थूलदेह हा आपल्याला जो प्राप्त झाला आहे तो कुठं म्हणजे आपल्याला त्याची उत्पत्ती कुठून आहे? आईवडिलांच्यापासून आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला जो जन्म आहे आईवडिलांच्यामुळे झालेला आहे. म्हणजे आपण जन्माला आल्यावर ज्या घराण्यात जन्माला येतो त्या घराण्यातल्या 7 पिढ्यांना नकळतपणे जोडले जातो. असं मग तिथं आपल्याला हेरिडेट्रिक म्हणून जो काही विषय विज्ञानामध्ये मेडिकल शास्त्रामध्ये आपल्याला डायबिटीस आहे म्हणजे आजोबांना होता का वडिलांना होता का विचारतात की नाही. हे का विचारतात? कारण ते हेरिडेट्रिक असतं. म्हणजे थोडक्यात आपलं दिसणं सुद्धा. आता मला बरेच जण म्हणतात तुझ्या वडिलांसारखा तुझा आवाज आहे किंवा तुझे कान तसे दिसतात. हे आपण एकमेक आपल्याला माहिती असतं. त्या घराण्यातला मनुष्य एक त्यांच्या आजोबा पणजोबापासून एक ठराविक प्रकारची ठेवण म्हणतो आपण चेहऱ्याची, ती नकळतपणे येते जीन्समधून. म्हणजे स्थूलदेह हा जीन्स प्रमाणे कार्य करतोय आणि सूक्ष्मदेह त्याचा प्रोग्राम वेगळा घेऊन आलाय. आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे क्लॅशेस होतात. स्थूलदेह काहीतरी करायला बघतो, आतमध्ये सूक्ष्मदेह म्हणतो अरे नको करू, हे करू नको, माझा विषय वेगळा आहे आणि तू काहीतरी वेगळंच करतोयस. तू काय करतोयस? तू तुझ्या घराण्यातलं जे काय इच्छा वासना आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतोयस. त्या नकळतपणे जीन्समधून आलेल्या आहेत. आणि सूक्ष्मदेह म्हणतो अरे मला पुढल्या प्रवासाला जायचं आहे, इथं इथला जो काय ऋणानुबंध आहे तो संपवायचा आहे आणि पुढल्या प्रवासाला जायचं आहे आणि कुठं कुठं काही ऋणानुबंध आहे ते सगळे संपवून मूळ जो विषय आहे परमेश्वराशी एकरूप होणं, म्हणजे जिथून त्याची उत्पत्ती आहे नंतर जिथून त्याची उत्पत्ती आहे त्या सूक्ष्मदेहाची उत्पत्ती कुठून आहे? तो जीवात्मा म्हणजे काय? तो ॲक्च्युली आत्माच आहे, तो परमात्माच आहे. परंतु स्वतःला हरवून घेतलं, स्वतःला विसरला आहे. परंतु मग इथं होतं काय? तो त्याचा प्रवास संपवण्याच्या गतीमध्ये नकळतपणे परमेश्वर त्याला पुढे ढकलत असतो. त्यामुळे त्याला जरी जाणीव झाली तरी सुद्धा स्थूलदेह म्हणतो मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्यामुळे तो नकळतपणे कर्मगतीत अडकतो आणि प्रत्येक जन्मामध्ये कर्ममुक्त होण्याकरता म्हणून तो खरं जन्माला येत असतो सूक्ष्मदेह. परंतु नव्याने कर्म निर्माण होतं, आणखी नव्याने हेच होत चाललं. म्हणजे सद्गुरू आपल्याला तेच मार्गदर्शन करण्याकरता आले असतात. म्हणजे गुरूंचं महत्त्व काय आहे, काल आपण जो विषय समजून घेतला ना, तो इतकं महत्त्वाचं आहे की गुरु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात की स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही असे वर करतायत. स्थूलदेह बाहेर बघतो जगात, समोरच्याला किती छान शर्ट घातलाय, मलाही तो शर्ट पाहिजे, की समोरच्याच्या घरात हे आहे ते आहे, आपण इतरांच्याकडे बघून जगत असतो. सूक्ष्मदेह म्हणतो नको नको, तिकडे नको जाऊ, आपल्याला ते नको आहे, ते संपवायचं आहे. मग ज्या वेळेला आपण साधना करायला लागतो त्यावेळेला सद्गुरूंच्या कृपेनं हे जे असं होऊन बसलेलं आहे त्याचा तो नमस्कार म्हणतो आपण, तसं तैसर चावतो तसं तो असा नमस्कार होतो. म्हणजे काय, आता स्थूल आणि सूक्ष्म दोघंही एकाच विचाराने पूरक होणार, पोषक होणार. म्हणजे मग प्रवास संपण्याच्या दृष्टीनं वाटचाल चालू होती आणि तीच अपेक्षित आहे. म्हणूनच हा सगळा म्हणजे विषय घेण्यामागचा उद्देशही तोच आहे. म्हणजे प्रवास हा सूक्ष्मच आहे. जन्माला येण्या अगोदरची अवस्था आणि इथं 3 आगतिक ऋणानुबंधात तो सूक्ष्मदेह कसा अडकतो
तो विषय ह्याच्या अगोदर घेऊन झालेला आहे. जे नव्याने आज बघत असतील तर तरी मागील एपिसोड्स नक्की बघावेत की ऋणानुबंध म्हणजे काय. तर त्याच्यात तो सगळा विषय घेतलेला आहे की मातृपितृ इतरेजन आणि देवादिक 3 ऋणांत आपण इथं येऊन अडकतो. खरं म्हणजे जीवात्म्याला कर्ममुक्त व्हायचं आहे, जन्ममुक्त व्हायचं आहे, परंतु आई वडिलांच्या शिवाय जन्माला येता येत नाही. मग त्या एकदा जेव्हा जन्माला आल्यानंतर 7 पिढ्यात आपण नकळतपणे अडकतो आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होतोपर्यंत आयुष्य संपून जातं. असं प्रत्येक जन्मात हे चालू राहतं. म्हणून वंदनीय दादाने हाच विषय महत्त्वाचा म्हणून सांगितलेला आहे की त्या ऋणातून मुक्त होण्याकरता तुम्हाला काहीतरी साधन दिलं पाहिजे. त्याच्याकरताच ओंकार साधना आहे की जेणेकरून त्या ऋणातून मुक्त होत जातो. ठीक. आता मित्रांनो पुढचा प्रश्न, जर परमेश्वर एकच आहे असं आपण म्हणतो तर मग त्याला अनुभवण्याचे किंवा तिचे जे मार्ग आहे, ज्याला आपण भक्ती मार्गासारखं असे वेगवेगळे मार्ग जे आहेत ते मार्ग कशा करता मग? हां, म्हणजे परमेश्वर एकच आहे पण त्याला अनुभवण्याचे मार्ग भिन्न भिन्न. बरोबर. हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं की हे वेगवेगळे मार्ग का. तर कसं आहे ना, हा जन्म मृत्यूचा हा प्रवास प्रत्येकाचा वैयक्तिक अनेक युगांपासून चालू आहे. युग हा शब्दच त्याला योग्य आहे. असं नाही की 1-2 जन्म झालेत हा तिसरा आहे असं नाही आहे. अनेक जन्म परत्वे आपला हा प्रवास चालू आहे आणि प्रत्येक जन्मात कुठल्या तरी एका टप्प्यावर कुणाला तरी सद्गुरूंची गाठ पडती आणि त्याच्या आंतरिक अवस्थे परत्वे मुक्त होण्यासाठीचेच मार्ग आहेत. आता जे काय तुम्ही मार्ग सांगितलेत, जसं आता कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ध्यान मार्ग म्हणजे ज्याला आपण राजमार्ग म्हणतो, आणि मग ज्ञान मार्ग. हां, त्यापैकी कुठला मार्ग त्याला मिळेल प्रत्यक्षात त्याच्यामध्ये त्याला रज तम सत्व हे 3 गुण कारणीभूत असतात असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. त्रिगुण आहे, प्रकृती त्रिगुण आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा रज तम आणि सत्व हे 3 गुण असतात. त्यापैकी कुठला गुण अधिक प्रमाणामध्ये त्या व्यक्ती माध्यमामध्ये आहे त्याप्रमाणे त्याला तो मार्ग मिळतो परमेश्वराशी एकरूप होण्याकरता. खरं म्हणजे परमेश्वर एकच आहे. हे स्वतःला स्फूर्त का गुरु म्हणा किंवा आणखीन कोणी? हां, मग कसं असतं, एक तर त्याला स्वतःला स्फुरत असतं कारण शेवटी त्याचं कर्मपरत्वे जीवन आहे. मग कर्म संपत आलं की नकळतपणे तो कुठल्या तरी मार्गाला कनेक्ट होतो. मग त्याची जी काही ओढ आहे, एखादा कर्ममार्गी आहे, तो म्हणतो मला काय देवादिकांचं एवढं काय मला वाटत नाही आतून करायला, मी आपलं निष्काम कर्म करतो. ठीक आहे, तो निष्काम कर्म करून त्याच परमेश्वराशी म्हणजे कर्मशून्य अवस्था म्हणजेच परमेश्वराशी एकरूप होण्याची तो दिशा. बरोबर. मग ती निष्कामता त्याच्यात ज्या वेळेला निष्कामता धारण होईल त्यावेळेला तो नकळतपणे परमेश्वराशी एकरूप होण्याच्या दिशेने पुढं त्याची वाटचाल चालू होती. एक दुसरा आहे, तो म्हणतो मी त्या परमेश्वराला शरण जातो म्हणतो तो, कारण त्याची कुठंतरी त्याची जोड कुठल्या तरी जन्मात झालेली असते. आता उदाहरणार्थ एक राम भक्त आहे, श्रीकृष्ण भक्त आहे, असे आपल्या तरी हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवता आहेत. कुठल्या तरी देवाचा तो भक्त असतो आणि तो कुठल्या तरी जन्मामध्ये तो त्याला ट्रिगर करतो आणि पुन्हा तो तिकडं जातो, कारण त्याच्या माध्यमातूनच त्याला पुढली अवस्था प्राप्त होणार असते. म्हणजे इथं बऱ्याच लोकांना हा विषय माहिती नसल्यामुळे कारण नसताना हा मार्ग श्रेष्ठ, हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ असं काहीतरी बोलायला जातात. प्रत्यक्षात आवडीनुसार म्हणतात, आवडीनुसार आतूनच त्याला ती प्रेरणा होते. असं नाही की मी सांगितलं म्हणून तुम्ही हाच मार्गाने जायला पाहिजे, हाच मार्ग योग्य आणि हा अयोग्य आहे असं काही नसतं. कोणत्या मार्गाचं अनुकरण करायचं हे आपल्यालाच आतून वाटायला पाहिजे. हां, आणि हे आतून कधी वाटणार आहे? आतून वाटणं हे कशावर अवलंबून आहे? आंतरिक प्रेरणा. हां, मग आंतरिक प्रेरणा ही त्रिगुण आहे. हे जे काही रजतम सत्वगुण आहेत त्याच्यातलं प्रमाण कमी अधिक जे आहे, ज्याचं प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, त्याप्रमाणे त्याला तो मार्ग मिळतो. एखादा म्हणतो की नाही मला समजून घ्यायचं आहे, तो म्हणतो मी विचार करून हे नक्की समजून घेणार आहे की नक्की ईश्वर हे तत्व आहे काय, मग तो ज्ञान मार्गाला जातो. मग ज्ञान मार्गामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सगळे अद्वैत वेदांत उपनिषद ही सगळी ज्ञानमार्गाचीच तर त्याचा बेस आहे. त्याच्यामध्ये तो बेसच ज्ञानमार्गाचा आहे की जेणेकरून तुम्ही समजून घ्या, ज्ञानानेच तुम्हाला परमेश्वर सापडणार आहे असं ज्ञानमार्ग सांगतो. आणि भक्ती मार्ग सांगतो तुम्ही भक्ती करूनच, निरपेक्ष भक्ती करूनच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, परमेश्वरापर्यंत तुम्ही जाणार आहात. भक्ती मार्ग सांगतो. काही जण मग ध्यान मार्ग आहे. ध्यान मार्गात म्हणतो नाही मला भक्ती नको, मला ज्ञान नको, मी निर्विचार अवस्थेत ध्यान लावून बसणार आहे. तो सगळे विचार शून्य केल्यानंतर त्याला परमेश्वराचीच प्राप्ती होती, म्हणजे त्याला परमेश्वराची अवस्था कळती. हां, त्यामुळे त्याला ध्यान लावावं वाटणं किंवा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्या भक्ती मार्गाने परमेश्वराची एकरूप. थोडक्यात काय, सच्चित आनंद ही जी काय आत्म्याची अवस्था आहे त्याचा अनुभव प्रत्येकाला हवा असतो. कारण आनंद हे त्याचं स्वतःचं स्वरूप आहे, म्हणून आपण जगामध्ये आनंद हुडकत असतो. आपल्या वेदात काय सांगितलेलं आहे, उपनिषदात काय सांगितलं आहे, तुम्ही आनंद का हुडकताय?
कारण जो आतमध्ये अनुभवणारा आहे तोच आनंद स्वरूप आहे, म्हणून आनंद पाहिजे असं वाटतं. मग तो त्याला ज्या वेळेला आपल्याला प्रेरणा व्हायला लागते, मला आनंद पाहिजे, मग माझ्यात जर असा भाव निर्माण झाला नाही, मी भक्ती करूनच परमेश्वराशी भक्ती करून मला आनंद मिळेल, तो तिथून आनंद मिळवायला लागतो. दुसरा म्हणतो नाही, मी कर्म करून लोकांसाठी भरपूर काम करणार आणि सगळं हे जग परमेश्वराचंच आहे आणि हे सगळे लोक म्हणजे ते माझेच सवंगडी आहेत, माझेच बंधू आहेत, माझे बंधुभाव, त्यांच्याशी एकरूप होऊन तो पुढल्या अवस्थेला त्याच्यात तो आनंद मिळवतो. आनंद कुठला आहे? आतलाच आहे. शेवटी ध्येय एकच आहे सगळ्यांचं. हे एकच आहे. म्हणतो सोपं म्हणजे कसं, आता इथून मुंबईला जायचं आहे, तुम्ही ट्रेनने जाल, मी बसने जाईन, अजून एकटं विमानाने जाईल, स्वतःची गाडी घेऊन जाईन, भरपूर मार्ग आहेत पोचायचं मुंबईला. म्हणजे असं उदाहरण म्हणून, म्हणजे ह्याचा अर्थ मुंबईला पोचणार नाही असं नाही आहे, मुंबईला पोचणारच आहे, कमी अधिक वेळ लागेल, प्रत्येकाला आपापला वाहन परतवे, एवढंच आहे. हां, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो. देवधर्म कशासाठी करावा किंवा करणे योग्य आहे किंवा कशासाठी करतात, आता वेगवेगळ्या पद्धत विचार केला. हां, तर आता देवधर्म कशासाठी करायचा ह्याच्याबद्दल वंदनीय दादांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. की आपल्याला माहिती नसतं की देव धर्म म्हणजे आत्ताची नवीन पिढीची आता मुलं बघितलं की आम्हाला अजिबात वेळ नाही, हे देवधर्म करून काय, देवदेव करून काय मिळणार आहे, म्हणजे सद्गुरू म्हणतात हे सगळं अज्ञान आहे. तर आता देवाची पूजा म्हणजे प्रत्येक घरामध्ये का करायची, त्याच्याकरता ऋषीमुनींनी व्यवस्थित एक त्याची सांगड घालून दिलेली आहे. त्याची कारणमीमांसा अशी आहे की प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना त्याला देवदेवतांची गरज असते. मग त्या देवदेवता म्हणजे नक्की काय, तर ती मूळ तत्त्व आहेत. जसं ओंकार हे विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. एक आपल्याला एवढ्या गोष्ट ऐकून माहिती असतं, त्या ओंकारातूनच उत्पत्ती, स्थिती आणि लय, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ही 3 तत्व ऋषीमुनींनी वेगळी काढली. म्हणजे त्यांनी जे काही ज्ञान दिलं आपल्या फार पूर्वी म्हणजे वेद उपनिषदांमध्ये, की तसं सगळं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. तर उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे ज्याला आपण ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतो, त्याच्या भार्या म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, 3 माता. हां, म्हणजे ती सौम्य स्वरूप आहे त्याची. आणि मग आपल्या उपास्य देवता, ग्रामदेवता, कुलदेवता अशा प्रकारची त्याची विभागणी झाली. आणि घरामध्ये जे काय आपल्याला जो देव असतो तो आपला कुलदेवच असावा लागतो खरं म्हणजे. आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सद्गुरूंनी सांगितलेला विषय आहे हा, की आपण कुणाकडे ते जातो, आता माझ्या जीवनात काहीतरी समस्या आहे, त्याचं कारण मला माहिती नाही आहे, शेजारच्याची भरभराट चालू आहे म्हटलं, मी त्याच्या घरी जातो. म्हणजे वंदनीय दादाने सांगितलेला हा विषय आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं सगळं छान चाललं आहे म्हटल्यानंतर मी त्याच्या घरी जातो आणि त्याच्या घरातले देव बघतो. आणि मला वाटतं की त्याच्या घरातले देव जर का मी आणले तर मी सुखी होईल. हां, पण ते तसं नसतं. माझ्या कर्मपरत्वे माझं जीवन चालू आहे ना, माझ्या देहाच्या पोषकतेवर माझं कर्म माझ्याशी एकरूप होणं, आणि मला घरातल्या 4 लोकांची कर्म भिन्न आहेत. 4 लोकांचीच भिन्न असतात, एकमेकांसारखं असूच शकत नाही. म्हणजे वेगवेगळं काय म्हणतात की या प्रकृतीचाच तो गुणधर्म आहे, भिन्नता हाच प्रकृतीचा गुणधर्म आहे, त्यामुळे एकसारखं असूच शकत नाही. त्यामुळे मग आपल्याला वाटायला लागतं की कारण नसताना. म्हणून ऋषीमुनींनी काय केलं, ऋषीमुनींनी एक व्यवस्थित सांगड घालून दिली की कुलधर्म, कुलाचार आणि कुलोपासना, आपल्याला ऐकून माहिती असतं शब्द. मग त्या कुलदेवतेची पूजा करायची. प्रत्येक कुलाला एक अमुक अमुक एक देवता आणि एक देव आणि देवता अशी त्याची योजना आखून दिली आहे. विशिष्ट पूजा. हां, जसं आता आपण म्हणजे आपल्याला म्हणतो की तुमचा देव कुठे आहे, आपण विचारलं की आमच्या कोकणात आहे, आपण सांगतो. म्हणजे कोकणात आपला तो कुलदेव असतो, आपण काहीतरी वर्षाकाठी एकदा आपण जाऊन येतो. किंवा मग कधीतरी काहीतरी समस्या निर्माण झाल्यावर आपल्याला गुरुजी सांगतात, कुलदेवताला गेला होतात का, नाही, मग जाऊन या म्हणतात. म्हणजे इथंच आपल्याला लक्षात येतं की आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक कुलाला कुलदेवतेची सांगड घालून दिलेली आहे. आणि त्या कुलदेवतांच्या माध्यमातूनच कृपाशीर्वाद हा आपल्या कुलासाठी तो आपण जतन करायचा, आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं जीवन हा आपलं व्यवस्थित चालत असतं. मग त्याच्याकरता म्हणजे एक तर त्याची जीवनात गरज आहे आपल्याला, जीवनात देवदेवतांची गरज. आता तो विषय खरं म्हणजे खूप मोठा आहे आपल्याला, थोडा सापेक्ष आहे, कारण कोणी मानेल कोणी मानणार. हां, परंतु न मानणाऱ्याला हे माहिती नसल्यामुळे तो म्हणतो मला तरी दिसत नाही, उपयोग पण काही दिसत नाही, कशा करता त्याला वेळ वाया घालवायचा, जाऊन दे म्हणतो तो. पण तो म्हणजे त्याचं भयंकर मोठं चुकते असं पण नाही. कारण काय झालेलं ना, ह्या देवदेवतांच्या बाबतीमध्ये इतकं कन्फ्युजन झालेलं आत्तापर्यंत, डिटेलमध्ये कोणी त्याचा विषय सांगत नाही. घरात देवाची पूजा काय करायची,
असं म्हणून विचारायला गेलं तर कुणाला त्याचं नीट उत्तर देता येत नाही. वडील करायचे म्हणून मी करतो, वडील का करायचे, आजोबा करायचे म्हणून वडील करायचे, आणि वडील करायचे म्हणजे रूढी परंपरा म्हणून आपण देवधर्म करतो. प्रत्यक्षात तो तसा नाही आहे. आपल्याला महालक्ष्मीची गरज आहे, महासरस्वतीची गरज आहे, महाकालीची गरज आहे. म्हणजे सगळ्या ह्या देवदेवतांची आपल्याला गरज आहे जीवनामध्ये. त्यांच्या कृपाआशीर्वादाची गरज असती. त्याशिवाय आपलं जीवन हे सुसंगत होऊ शकत नाही, आपलं शास्त्रच सांगतं. मग त्याच्यासाठी त्याच्या पूजा अर्चा विधी पण सांगितलेले आहेत. अमुक एका देवाची पूजा कशी करायची. मग आपण विषय घेतला तर घरात देवदेवतांची पूजा. त्याच्या मागं अजून एक महत्त्वाचा विषय दादाने सांगितला. मी माझ्या चॅनलवर ह्याच्या अगोदर झालेला सांगून. घरातील प्रत्येक व्यक्तीचं माध्यम पंचतत्वात्मक असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे 5 तत्वाचंच विश्व आहे आणि 5 तत्वाचाच हा देह आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु प्रत्येक देहामध्ये एक त्याचं तत्व प्रधान असतं आणि त्या तत्वामध्ये त्यांनी जीवनात काय करायचं त्याची कारणमीमांसा असते. हा एक दादाने खूप छान विषय सांगितला आहे की त्याची कारणमीमांसा म्हणजे काय. तर पृथ्वी समजा तत्व प्रधान असेल तर मला शेतकी व्यवसाय ह्याच्याबद्दल ओढ असणार आहे आणि तो मी केला तरच मला यश मिळणार आहे. पण मग आपल्याला माहिती नसतं की कुठलं तत्व माझं प्रधान आहे, कुठलं व्यवहारी भाषेत म्हणतो की त्याला आवड. मला आवड काय आहे, तुम्हाला आवड काय आहे. एक्झॅक्टली. तर घरात जे कुटुंबामध्ये 4 लोक असतात, प्रत्येकाची आवडीनिवडी भिन्न का असतात, कारण त्यांचं प्रधान तत्व भिन्न आहे. वेगळं असतं. म्हणजे 5 पैकी 1 प्रधान आहे आणि बाकीची गौण आहेत. जे प्रधान तत्व आहे त्याच्यात तो विषय आहे जो त्याला सारखा ट्रिगर करत असतो. वडील म्हणत असतात तू इंजिनियर हो, मुलाला डॉक्टर व्हायचं असतं किंवा संगीतकार व्हायचं असतं, कारण तो त्याचा तत्व ते त्याला आतमध्ये ट्रिगर करत असतं. मग आता हे सगळं जो विरोधाभास आहे, मग तिथे क्लॅशेस होतात. अरे मी तुला हे म्हणणार होतो की माझा व्यवसाय होता, मुलांनी माझाच व्यवसाय चालवावा असं मला वाटत होतं, परंतु मुलगा वेगळं तत्व घेऊन आलाय, त्याला त्या व्यवसायात इंटरेस्ट नाहीये. तो म्हणतो मला वेगळंच काहीतरी व्हायचंय, माझं दुकान आहे. मुलगा म्हणतो नाही मला इंजिनियर व्हायचंय. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ना, मग असा डिफरन्स असणार आणि आहे आणि होत आलेला आहे हे माहिती आहे. म्हणून तर ऋषीमुनींनी प्रत्येक घरामध्ये ज्या देवदेवता आहेत त्या सूक्ष्म तत्व आहे त्याच्यामध्ये. आपल्या घरात जे काय आपण मूर्ती ठेवतो देवाच्या किंवा मंत्र म्हणून त्याची रोज पूजा अर्चा करतो, त्याचं कारण आपल्यामध्ये हे स्थूल तत्व आहे, त्यांच्या ह्या देवदेवतांच्यामध्ये सूक्ष्म तत्व आहे. तर ते सूक्ष्म आपल्यामध्ये जे काय प्रधान तत्व आपण घेऊन आलोय ते प्रज्वलित होतं, जागृत होतं आणि आपल्याला त्या तत्वाप्रमाणे काम मिळतं. ते मिळावं म्हणून त्यांच्याकडून कृपा आशीर्वाद मिळवण्याकरता, म्हणजे त्यांच्या रोज पूजा अर्चा केल्यानंतर आपण जे काही प्रसाद घेतो, तीर्थसेवन करतो, तीर्थसेवनामध्ये ते सूक्ष्म तत्व आपल्यामध्ये धारण होऊन जे आपलं प्रधान आहे ते उज्ज्वलित होतं. पण मग आपण जी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवदेवता वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या, कोणी कोणतं करेल. बरोबर. पण एक प्रमुख सोडले म्हणजे आता आपण श्रीकृष्ण म्हणूया किंवा पार्वती, हे मुख्य आपण जवळजवळ सगळ्यांच्या घरात असतात. बाकीचे बदलतात असं मला वाटतं. म्हणजे तेच ना काय झालेलं ना आता, म्हणजे जो काय बदल झालेला तो आत्ता नाही आहे, तो अनेक वर्षापासून बदल झालेला आहे. आणि त्याच्या मागची कारणं वंदनीय दादाने जी सांगितली ती ही आहेत की समजा एखाद्या कुठल्या तरी आपल्या पणजोबा असतील, आपल्या खापर पणजोबा असतील, त्यांचं जीवन ते व्यतीत करत असताना काहीतरी समस्या आली. मग समस्या आल्यानंतर त्यावेळचे जे कोणी गुरुजी होते किंवा त्यांना जे कोणी गुरु भेटले तर त्यांनी त्यांना सांगितलं असतं की अमुक अमुक ह्या देवाची पूजा करत जा, कारण त्यावेळच्या समस्येचं ते निराकरण असतं. मग ते एकदा घरात आलं की ते कंटिन्यू परंपरेत राहतं. खरं म्हणजे पुढल्या पिढीला त्याची गरज नसती, परंतु नाही ते म्हणून तर रूढी परंपरा म्हटलेला आहे. मग वंदनीय दादाने रूढी परंपरेतून बाहेर काढण्याकरता अनेक विषय सांगितले की कारण नसताना आपण अशा काही गोष्टीमध्ये नकळतपणे अडकवून घेतलेलं असतं. पण नक्की काय पाहिजे हे आपल्याला कळालं तर मग आपल्याला नेमकं आणि अचूक हे आपल्याला प्राप्त करता येईल. फक्त इथं सद्गुरू भेट झाल्यानंतर मग गुरु काय करतात, त्या देवदेवतांच्या कडून जो मिळण्याकरता जो चॅनल आहे, म्हणजे जसं ती शक्ती, म्हणजे सगळ्या ह्या देवदेवतांची जी काही शक्ती आपल्याला ज्याची गरज असते ते सद्गुरू काय करतात ते बायपास करतात. जसं आता ओंकार साधने, तसंच आता मी ओंकार साधना मी करतो. ओंकार साधनेविषयी मी नेहमी सांगत असतो. ओंकार साधनेच्या माध्यमातून ह्याच देवदेवतांची शक्ती साधनेच्या माध्यमातून देह माध्यमामध्ये धारण व्हावी अशी योजना आखलेली आहे. म्हणून मग देवधर्म आपल्याला कुठला करायचा हा तरी प्रश्नच ठेवलेला नाही आहे. तुम्ही फक्त साधना करा, तुम्हाला ह्या सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद मिळेल अशी योजना. कारण ते आपल्याला कन्फ्युजन असतं. प्रत्येक देवदेवतांची पूजा अर्चा करायच्या पद्धती भिन्न आहेत, त्यांचे मंत्र भिन्न आहेत, त्यांचा प्रसाद भिन्न आहे, त्यांच्या
पूजा करायच्या पद्धती भिन्न आहेत. एवढं सगळं शक्य नसतं आणि आपल्याला माहिती नसतं. आपण एखाद्याला जसं आपण म्हणतो ना की गणपतीला लाल फूल आवडतं, मोदक आवडतो, तसं प्रत्येक देवदेवतांचं आवड निवड ही भिन्न, ही पण माणसानेच म्हणे निर्माण करून ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने केल्याशिवाय आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत नाही. म्हणून गुरु काय करतात, ते सगळं म्हणतात ते त्याची काही गरज नाही. आता तुम्ही फक्त साधना करा की तुम्हाला ज्याची जी गरज आहे ते तुम्हाला साधनेच्या माध्यमातूनच मिळेल, प्राप्त होईल असं आहे. बरं, आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या जीवनात संस्कारांचं काय महत्त्व आहे? संस्काराचं महत्त्व हे खूपच आहे. कारण आपल्याला माहिती आहे आता की विषय आपण समजून घेतोय की आपला हा प्रवास हा अनेक जन्मापासूनचा आहे. असा नाही का हा पहिला जन्म आहे किंवा हा शेवटचा आहे असं नाही आहे. हा अनेक जन्माचा हा प्रवास आहे. तर प्रत्येक जन्मामध्ये आता जन्माला येण्याकरता जो जीव आहे त्याच्या मागं कोण आहे? त्याच्या मागं शिवच आहे. परंतु ह्या जीवाला माहिती नाही आहे की मी नक्की कोण आहे. शिवाशी एकरूप व्हायचं आहे, परंतु त्याला काहीतरी म्हटलं ना मगाशी आपण, सच्चिदानंद ही अवस्था असताना सुद्धा आनंद पाहिजे एवढंच कळतंय, परंतु तो कुठं आहे हे कळत नाही. त्यामुळे तो आत हुडकत नाही, तो बाहेर हुडकत राहतो. मनुष्य आयुष्यभर तो म्हणजे सुख बाहेर हुडकत असतो, प्रत्यक्षात ते आतच आहे. मग आता जन्माला आल्यानंतर परमेश्वराला माहिती आहे की हा काय लगेच माझं नाव येणार नाही. मग त्याला गतजन्मातलं जे काही कर्म ऋणानुबंध तो घेऊन आलेला आहे त्याचा त्रास हा कमी करण्याकरता तो प्रयत्न करत असतो. मग आपल्या शास्त्रांमध्ये जे काय आपल्याला संस्कार सांगितलेले आहेत, म्हणजे अगदी गर्भसंस्कारापासून आपल्याला अगदी वय आपलं किती काय असू दे, संस्कार हे कायम चालूच असतात. बाकी आपण सामाजिक काही संस्कार करतो. शाळेत गेल्यानंतर शाळेत आपल्याला माहिती आहे की तिथलं शाळेतला गणवेश, तिथली स्वच्छता आणि हे सगळं आपल्याला तिथं शिक्षक आपल्याला शिकवतात. परंतु धार्मिक संस्कार माहिती नसतात. धार्मिक संस्कार हे गर्भापासून आहेत. आपल्या शास्त्रामध्ये ते सगळे सांगितलेले आहेत आणि त्याची कारण मीमांसा आपल्या भोवती जे काही कर्म आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय तो दादाने सांगितला, तो सांगतो की 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाचं होस तोपर्यंत ते जे सगळं कर्म आहे ते परमेश्वर स्वतःकडे ठेवतो आणि आई वडील संस्कार करतील म्हणून वाट बघतो म्हणे. अच्छा, त्या संस्कारातून त्याचं निर्मूलन होणार असतं. कारण नंतर 18 वर्षानंतर जे काही कर्म येणार आहे त्याच्यात काय आहे माहिती नाही. ते किती चांगलं आहे किती म्हणजे त्याच्यातला आपल्याला तो गुंताच माहिती नाही आहे की काय काय आहे त्याच्यामध्ये, कुठले विषय आहेत, चांगले किती आहेत आणि वाईट किती आहेत. संस्कारातून जसं पातक प्रमाद आपण विषय समजून घेतला काल की पातकं जी आहेत ना ती संस्कारातून निर्मूलन होतात, ते आपण काढू शकतो. प्रमाद हे भोगावे लागतात. मग समजा मग जी काही पातकं गतजन्मातली आहेत ते हा पहिल्या 18 वर्षाच्या संस्कारामध्ये त्याचं निर्मूलन होऊ शकतं, पण ते आपल्याला माहिती नाही. मग ते जर का धार्मिक संस्कार आपल्यावर झाले, जसं आता धार्मिक संस्कार म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न येतो परत. म्हणजे ते लोक आता प्रश्न टाईप करून आपल्याला विचारतील. म्हणजे गर्भसंस्कारापासून म्हणजे गर्भात असताना आईनी मंत्र देव म्हणजे काय नामस्मरण करणं, देवाचं नाम कायम घेत राहणं, मग तिला जी काय कुठल्या गुरूंनी पूजा अर्चा किंवा जी काय साधना सांगितली ती करणं. मग जन्माला आल्यानंतर बालसंस्कार माहिती आहेत. मुलांना जसं बोलायला येतं तेव्हापासून त्याला देवाचं नाव आपण म्हणतो की 8व्या वर्षी मुंज करायची, त्याला नंतर भीमरूपी शिकवायचं, रामरक्षा शिकवायची, स्तोत्रपठण. मग हे जे काही सगळे आहेत हे सगळे संस्कार आहेत. त्या स्तोत्रातून त्याची वाणी शुद्ध होती आणि स्तोत्रातून त्या नकळतपणे त्या परमेश्वराची कृपा त्याची शक्ती ती धारण व्हायला लागती आणि दोष जे आहेत त्याचं निर्मूलन होतं. ते व्हावं म्हणूनच ही योजना ऋषीमुनींनी आखलेली आहे. तर 18 वर्षानंतर त्याचं जे 100% कर्म धारण होणार आहे त्यावेळेला तो एकदम त्याच्या बोजाखाली येतो आणि मग जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपलं असं लक्षात येतं 18 वर्षानंतर एकदम जीवनामध्ये काहीतरी बदल होतो, ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो. 18 वर्षानंतर 18व्या वर्षी मॅच्युरिटी येते. मॅच्युरिटी येणं म्हणजेच काय तर त्यावेळेला त्याचं स्वतःचं कर्म धारण होतं आणि त्याच्यानंतर मुलं एकदम बदलतात असं आपल्या लक्षात येतं, स्वतंत्र होतात आणि ते आपल्या एकदम वेगळ्याच विचाराने म्हणजे आधी लहानपणी असलेले विचार तिथं असतील असं सांगता येत नाही. कारण त्यावेळेला त्याचं कर्म धारण झालं असतं आणि त्या कर्म परत पुढे जीवन चालणार असतं. आता मग एक कालचं तर पातक आणि प्रमाद ह्याच्याबद्दल थोडंसं एक शंका की दशरथाच्या हातून श्रावणाचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाला, तो नकळत झाला म्हणजे आता आपण पातक म्हणतोय त्याला, तर पातक म्हणून झाला. पण मग त्याचा परिणाम म्हणून मग हे सगळं वनवास वगैरे नाही का झालं? तेच आहे ना इथं सगळ्यात विषय. म्हणून हे सगळं महाभारत रामायण हे सगळं घडवलं कशा करता
ते खरं म्हणजे घडवलं आहे ते लोकांना कळावं म्हणून की कर्म ऋणानुबंध कर्म कसं कार्य करतं हे कळावं म्हणून आहेत ह्या सगळ्या गोष्टी. माझ्यासाठी नाही असं म्हणून चालणार नाही, ते समजून घ्यायलाच पाहिजे कारण ते माझ्यासाठीच आहे. मग तिथल्या ज्या काही गोष्टी आपण ऐकतो किंवा त्यावेळेला कळतं बघा आणि असं असं केलं होतं म्हणून त्याच्या वाट्याला असं असं आलं. मग जे काही कर्म केलं आहे ते कॉज अँड इफेक्टप्रमाणे ह्या विश्वाची रचनाच अशी आहे की कॉज अँड इफेक्ट ह्या थेअरीप्रमाणे हे विश्व चालतं. तर आपण जे काही कर्म केलं आहे ते आपल्याकडे परत येणारच आहे. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक विचारांती करा असं जे काही सांगतात त्याचं मागचं कारणच आहे. हां, मग त्याच्यातले जे काही पातकं जी आहेत ती पातकं ह्या बालसंस्कारामध्ये संस्काराचा तो विषय जो होता संस्कार, तर संस्कारातून त्याच्या बऱ्याच प्रमाणे त्याचं निर्मूलन होऊ शकतं म्हणून त्याला महत्त्व आहे. हां, आणि मग त्याच्यानंतर त्याचं जीवन चालू असणारच आहे. मग जीवनामध्ये जे काय घडेल ते असणारच आहे. परंतु एवढं तरी जबाबदारी आईवडिलांनी घ्यावी अशी म्हणजे घ्यायला पाहिजे अशी ह्या आपल्या ऋषीमुनींची सगळ्यांची योजना. पण आता काळ बदलला आहे, आता सगळंच बदललं आहे. आता शाळा शाळेलाच वेळ मिळत नाही. आपण मुलांना लवकर सकाळी उठून आधी शाळेला पाठवतो, म्हणजे संस्कार करायला काही वेळ मिळत नाही. परंतु सद्गुरू म्हणतात कर्म काही ते बघत नाही, तुम्ही आता शाळेला जाताय म्हणून कर्म येणार नाही असं होणार नाही. हां, मग इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जसं जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, मृत्यूच्याच दिशेनं जन्माचा पहिला दिवस सुरू होतो. मग आता त्या जीवनामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय घेऊन आलो, काय काय हिशोब करायचे ते सगळं कळायला पाहिजे. तर नाही कळालं मला कळून काय करायचं आहे असं म्हणूनही उपयोग नाही आहे. नाही तर ठीक आहे म्हणजे असेल तर होणार आहे, पण समजा त्याच्यातून सुटका करून घेण्याकरता आणखी वाढत जाणार आणि जन्म वाढत जाणार. जसं एखादा मनुष्य अरेरावी करून वागत असतो, गोरगरिबांना त्रास देतो, सगळ्यांना लुबाडतो, आपण म्हणतो तुझा पुढला जन्म तुझा कसा असेल, तुला काही कल्पना आहे का असं म्हणतात ना ज्ञानी लोक म्हणतात, तुझी कल्पना नाही तुझा पुढला जन्म कसा येईल. तो खरंच तो तसा जन्म नंतर अनुभवत असतो, त्यालाही कळत नाही की आपल्याला पुढं इतका वाईट जन्मात आपण येणार आहोत की आत्ता आपल्याला सगळं छान मिळालं आहे. म्हणून सद्गुरूंचं कार्य इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणतात आता तुझ्याकडे सगळं आहे ना, मग तुझी पूर्व पुण्याई आहे, पण आता तू हुरळून जाऊ नकोस, हे मी केलं मग अहंकार येतो, बघ मी किती हुशार आहे, पैसा संपून जाईल तसं हे पुण्य संपणं म्हणजेच काय. एखादा असंच त्याला उदाहरण देतात की एखादा बडे बाप का बेटा म्हणतात की बडे बाप का बेटा काय वडिलांचे पैसे उडवून संपवून टाकतो, कमवायचंच माहिती नाही आहे. तसं पुण्य ही जर का कमवायची कळाली नाही तर आत्ता प्राप्त परिस्थितीत माझं सगळं छान आहे, मग ते पुण्याई आहे म्हणून तर छान आहे, मग ती संपणार ना एक दिवशी. मग संपल्यानंतर पुढं काही माहिती नाही आहे. म्हणून हे ज्ञान करून घ्यायचं खूप महत्त्वाचा आहे विषय. ठीक. आता हा शेवटचा प्रश्न की प्रामाणिक आणि सज्जन लोकांची जीवनात का दुःख येतात. प्रामाणिक लोकांच्या म्हणजे जे सज्जन म्हणतो आपण प्रामाणिक, खरंच एक कुटुंब खूप चांगलं आहे आपण म्हणतो, पण त्यांच्या जीवनामध्ये दुःख का. कारण म्हणजे त्यांनी काहीच पाप केलं नाही आहे, कुणाला त्रास दिलेला नाही आहे. हां, आपलं जरा म्हणतो की आपण पाप भिरू म्हणतो, अशा पद्धतीनं राहणारे कुटुंब आहे, पण त्यांच्या जीवनात दुःख दिसतं. मग त्याच्या मागची कारणं काय आहेत हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो, परंतु खूप समजून घेण्यासारखं आहे. आपल्याला आता विषय कळायला लागला आहे की सूक्ष्मदेहाचा प्रवास आहे, स्थूलाचा नाही आहे. आपण स्थूल देहाने एकमेकांना ओळखतोय, परंतु आतमध्ये सूक्ष्मदेह कार्य करतोय, तसा विषय आहे. आणि त्याला ह्या सगळे विषय संपवायचेत. मग त्याला विषय संपवायचेत म्हणजे काय, गतजन्माचा जो काही ऋणानुबंध आहे तो संपवायचा आहे. मग त्या ऋणानुबंध परत्वे ह्या जन्मात काही आपल्याला त्रास भोग असतील तर ते भोगून संपवावे लागतात, निसर्गाचा तो नियम आहे. मग तो भोगून संपवणं म्हणजेच दुःख जीवनात येणं. ते नकळतपणे येत असतं. ज्यावेळेला असं आपल्याला बघायला मिळतं की खरंच ते चांगले आहेत, कारण नकळतपणे आतनं सूक्ष्म देह तो त्यांना चांगलंच राहण्याकरता, कारण माहीत नाही अनेक जन्मापासून काय काय झालेलं आहे, काय काय घडामोडी झालेलं आपल्याला काही माहिती नसतं. मग तो आतून तो खुणावत असतो की बाबा आता ह्या जन्मात गपचूप जे काय ना प्राप्त परिस्थिती मान्य कर, येऊन दे दुःख, किती दिवस राहणार आहे ते, थोडे दिवस राहतं आणि जातं, कारण कर्माला गती आहे. मग ते संपून गेलं की मग त्याच्यातून सुटका होत असते. मग म्हणून काय असतं, काही लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ते खरंच चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये काहीतरी दुःख आहे. मग दुःख येणं म्हणजे काय, खरं म्हणजे ते संपण्याकरता आलेलं असतं. आपल्याला ते नको असतं. बाकीच्या बघणाऱ्यांना वाटत असतं की अरे बापरे यांच्या जीवनात एवढं. मग आपण काय होतं, आपल्याकडे अज्ञान असल्यामुळे आपण लगेच देवाला काय आहे, देवा आपण तुम्ही देव सगळीकडे आहे म्हणताय, त्या पाप बिचाऱ्यांच्या घरात असं का झालं, त्यांच्या जीवनात असं का दुःख आलं, आपण लगेच बोलायला तयार होतो. परंतु प्रत्यक्षात मागं घटना वेगळी घडत असते की कर्म संपत असतं, ऋणानुबंध संपवत असतात, तिथं संपणं चालू असतं.
हां, म्हणजे एका दृष्टीनं हे सगळं संपवून ते परमेश्वराची एकरूप होण्याच्या त्या गतीला पुढं ते मार्गावर असतात, परंतु बाकीच्या लोकांना अवतीभोवती कळत नाही. ते म्हणतात, अरे देवा काय बघत नाहीस का तू, यांच्या जीवनात एवढं का दुःख, हे समजून घ्यायचं आहे. मग सत्संग हा सगळ्यात महत्त्वाचा का, तर ह्याच्याकरता की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात सत्संगातून. सद्गुरूंची भेट झाल्यामुळे सद्गुरू का आपल्याला हे मार्गदर्शन ज्यावेळेला कळतं त्यावेळेला कळतं की अरे किती गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या जीवनामध्ये. आपण आपलं मनाला येईल तसं वागत असतो, मनाला येईल तसं जगत असतो, कुणालाही काही दूषणं देतो, देवाला सगळं, कारण तो दिसत नाही ना. मग शेवटी देवावर खापर फोडायचं सगळ्याचं, काय आहे देवा तू बघत नाहीस माझ्याकडे, मग देवाने परीक्षा का घ्यावी, असं तसं आपण 100ची 60 बोलत असतो. परंतु हे सगळं जे काही कर्म आहे, कर्म ऋणानुबंधाचा जो काय प्रवास आहे, त्याचं मागं कार्यकारण भाव काय आहे हे माहिती नसतं. आणि त्याची जर का माहिती करून घेतली तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. मग सद्गुरू त्याच्याकरताच असतात. ते म्हणतात तू सगळ्या गोष्टीची माहिती करून घे. म्हणजे हे कर्म ऋणानुबंध काय आहे, त्या कर्माचा सिद्धांत हा जर का व्यवस्थित सगळ्यांनी समजून घेतला तर प्राप्त परिस्थिती मान्य करणं हे म्हणजे कर्मप्राप्त आहे. आपण किती नाही म्हटलं तरी घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात. म्हणजे मी आता एखादी गोष्ट माझ्या हातात काय आहे, माझ्या हातात काहीच नाही, पण मला वाटत असतं अज्ञानाने की माझ्या हातात सगळं आहे म्हणून. पण ज्यावेळेला आपत्ती येते त्यावेळेला आपले सगळेच प्रयत्न फेल ठरतात. आपण म्हणतो करता करिता परमेश्वरच असतो शेवटी. मग काय असतं इथं, करता करिता परमेश्वर असतो असं म्हणतो. मग बऱ्याच वेळेला असं लोकांचे म्हणतो तोच करणार आहे तर मग मी काही करायचं नाही का, तसंही नाही आहे. तसंही नाही. ते जे काही आहे ते मीच केलेलं आहे, ते माझ्याच वाट्याला येणार आहे. मी फोन तुम्हाला लावलाय म्हणजे तो तुमच्याचकडे, तुम्हालाच लागणार आहे. तुम्ही लावलेला मलाच लागणार, माझा नंबर डायल केल्यानंतर तो माझ्याकडे येणार आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळेला माझं कर्म हे माझ्याचकडे येणार आहे, ते व्यवस्थित आणून प्रत्येकाचं त्याचं तसं पोहोचवण्याचं जे काय प्रोग्रामिंग आहे ते परमेश्वराने कर्माचा सिद्धांत म्हणून त्याची योजना आहे सगळी ती. तर माझं कर्म किती का जन्माचं असू दे, देह किती का बदलले असू दे, ते माझ्याकडे येणार आहेत. त्याप्रमाणे ते चालू असतं. त्यामुळे तो काही करत नाही, परमेश्वर काही स्वतः करत नाही, पण माझं जे काय आहे ते माझ्यापर्यंत पोचवायचं काम तो करतो. तर आज आपण इथं सध्या थांबूयात आणि पुन्हा काही प्रश्न येतील, ते प्रश्न घेऊन आपल्यासमोर पुन्हा आम्ही सादर करायला येऊया. नमस्कार, धन्यवाद.